सरकारनं जबाबदारी हात वरते केली म्हणून ही अवस्था आली। देखो 2.5 घंटे बातचीत हुई, बहुत खड़ाजंगी हुई, तारीख देने को सरकार तैयार नहीं थी और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे, हम पूरे ताकत से लड़ने को तैयार थे। तारीख मिल गई है। जो सरकार पहले हमने कर्ज माफी का बोला ही नहीं, ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया है। कर्ज माफी की घोषणा की है सरकार ने, ये सबसे बड़ी उपलब्धि है। अगर ना आंदोलन ना होता तो क्या ये नहीं होता। आज सरकारने असं म्हटलं याचं क्रेडिट कोणाला देता? शेतकऱ्यांचं हे कर्जमाफीची तारीख आली, बच्चू भाऊ, कर्जमाफीची तारीख आली, याचं क्रेडिट तुम्ही कोणाला देता? ज्यांनी आत्महत्या केली आतापर्यंत त्यांना देणार की कोणाला देणार? शेतकरी बांधवांना देणार, सरकारला देऊ, आमच्या नेत्यांना देऊ। हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी तर हे मूठ बांधल्याने गेले असते। त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं। खरं तर हे जर आले नसते तर एकटा बच्चू कडू पाहिजेच्या ताकदीनं लढू शकलं नसतं। हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे, जो बिचारा अजूनही नजरेसमोर राबलाय। 8 महिन्यापासून लढतोय आम्ही, पायाले भिंगरी 150 सभा, म्हणजे 200 दिवस जागरण आहे आमचं। 4 वाजता नंतर 4 वाजेपर्यंतच्या आत कधी झोपलो नाही आम्ही। अन्नत्याग आंदोलन झालं, पदयात्रा झाली, रायगडचं उपोषण झालं, सातत्यानं चालू आहे। आणि एवढं सगळं करून सुद्धा काही लोक अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल तर माफ करा, आंदोलन पुढच्या वेळेला करावं का नाही करावं या मानसिकतेत येऊन टकतोय माणूस। अचलपूरचे जे आमदार आहे भाजपचे, त्यांनी टीका केलेली आहे की 72 एकर जागेमध्ये तुमचा महाल आहे। हे मला वाटते तेरवीत लग्नाचं आमंत्रण देत नसते, त्याच्यानं हा विषय, आजचा विषय इतका चांगला आहे, पुन्हा एबीपी माझा नाव नको त्या विषय तर काढण्यासारखं। तुमचं अधिक नाव पहिलेच बदलाम आहे, आता ते कशाला? एबीपी माझा नेहमी बीजेपी माझाचाच प्रश्न आणतो। हा, आता 8 दिवसात लगेच एक बैठक लागणार, त्याच्यावर निर्णय होईल। कसं आम्ही जिवंत आहे, माझ्या आयुष्यात 3,500 आंदोलन आहे, 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर। आंदोलन करायला काय माणूस मेला काय? जिवंत आहे ना आम्ही। मला समजत नाही का तुम्ही आता काय थांबणार आहे का, हे होणार आहे का, असं कसं काय? हम जिंदा आहे ना अभी। एक प्रश्न असा आहे, 30,000 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे लागतील, कारण की एनपीए जे झालं आहे ते 30,000 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे। आतले श्रीमंत शेतकरी काढले तरी 15-20,000 कोटी रुपये लागतील, सरकारला लोन घ्यावं लागेल। काय चर्चा झाली बैठकीमध्ये? माझं काय मत आहे, त्यांनी आर्थिक कारण सांगितलंच, आर्थिक कमजोरी आहेच। म्हणजे वामनराव चटप साहेबांच्या भाषेत जर सांगितलं तर जर खाले पैसे नाही आहे सरकारकडे, हे त्यांचं नेहमीचं वाक्य असतं। त्याच्यानं अशा सगळ्या व्यवस्थित हमारा जो दणका रहा है, आमचं जे दणका राहिला कर्जमाफी करावंच लागेल। जर 30 जून 2026च्या आत जर कर्जमुक्ती जर झाली नाही, सरकारला सड़ो की पड़ो केल्याशिवाय राहणार नाही। ज्या खड़ी रहेंगी सरकार वाह धोएंगे हम उसको। पैसे कुठून आणणार सरकार? ते आणा, ते काही करा, तुम्ही डाका मारा, काही करा। सरकारने असं म्हटलं की सध्याची परिस्थिती ते आणखी कर्ज घेऊ शकत नाही, त्याची लिमिट संपली आहे। तुम्ही त्याचा विचार करू नका, तुम्ही सरकारच्या वतीनं बोलल्यासारखे बोलताय। मला तुझी परवानगी असेल तर 1 मिनिट त्याचं उत्तर तुम्ही द्या। हो साहेब, सरकार सर एक मिनिट क्लीन कर देता हूं ना। हे सरकार नावाची यंत्रणा प्रिऑरिटीज किंवा क्रम बदलून याचे पैसे त्यावर वळवू शकतात, ही प्रक्रिया आहे। त्यामुळे कर्ज घेता येतं हा बहाणा होऊ शकत नाही, फक्त क्रम बदलायचे। जर आता घोषणा केली असती तर 24-25 वाला आला असता। 1 वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे, अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे, तोच नेमका सुटला असता। याचे अनेक फायदे आहेत। आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं। ज्याला आम्ही पाहतोय शेंगदाण्याची चव माहीत नाही, तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे? या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे। काही घरी बनवून कॉमेंट्स करणारे लोक आहे, काही आपले मत व्यक्त करणारे आहे, कधी आंदोलन केलं नाही, कधी बाहेर रस्त्यावर आले नाही। आम्ही एवढी मेहनत घेतली, लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी, रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या। एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतात, त्याला आम्ही काही करायचं नाही आहे।
आमचं मन पवित्र आहे. शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट. जर दगाफटका झाला तर बच्चू कडू फासावर जाने तैयार है. हम झुकने वाले नहीं, हम मर जाएंगे लेकिन झुकने वाले नहीं है. बच्चू काल तुमची बैठक सुरू असताना नागपूरमध्ये तुमच्या सहित तुमच्या कार्यकर्त्यांवर 2000 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक करावं ना त्यांनी. आम्ही तयार आहोत.